भारत विरुद्ध आयर्लंडच सामना आहे, त्याच्याकरता डब्लिनला जाण्याची काय गरज आहे? आयर्लंड कसला फुद्दू संघ आहे, एकदम लिंबू टिंबू, त्यांना हरवण्यात काय मोठी मजा आहे? अशा सगळ्या गोष्टी माझ्या मित्रांनी, इवन क्रिकेट ज्यांना कळतं, क्रिकेट जे फॉलो करतात त्यांनी मला विचारलेल्या होत्या. मला कुठंतरी वास लागत होता की भारतीय टीम आणि आयरिश टीम याच्यामध्ये काहीतरी द्वंद्व नक्कीच होईल. पहिल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने कुरघोडी करून दाखवली आयरिश संघाविरुद्ध. दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाला विजय मिळवला आहे, मालिकेत 2-0 असा विजय मिळवला आहे. पण दुसऱ्या सामन्यामध्ये आत्ता मी मलाहेड क्रिकेट क्लबवरती उभा आहे. टेम्परेचर आहे 10 ते 12 डिग्री आणि प्रेक्षकांनाही घाम फुटलाय, खेळाडूंनाही घाम फुटलाय, कारण भारतीय संघाने 225 धावा केल्या आणि त्या धावांचं आव्हान हे आयर्लंड संघाने जवळपास पेलून दाखवलेलं होतं. भन्नाट सामना झालेला आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना दीपक हुडा आणि संजू सॅमसन यांनी 176 धावांची भागीदारी केली, ती सुद्धा उंचापुऱ्या मला वाटतं 15 ओव्हरमध्ये. दीपक हुडानी जबरदस्त सेंचुरी केली, सहज सुंदर बॅटिंग केली. त्याच्या बॅटिंगमध्ये एक प्रकारचा झोक होता, सहजी सरळ बॅटनी तो फटके मारत होता. आणि संजू सॅमसन तर मला खूप आवडतो, कारण तो बॅकफुटेड शॉट्स खेळतो. या दोघांच्या जबरदस्त बॅटिंगमुळे भारतीय संघाला 225 धावांचा स्कोर उभारता आलेला होता. विकेट चांगलं होतं, पण भारतीय संघाकडे बॉलिंगचा अनुभव होता, म्हणून वाटलं होतं की आयर्लंड संघाला हे आव्हान पेलवणं शक्यच नाही. परंतु सुरुवातीपासनं पॉल स्टर्निंग आणि कप्तान बेल बर्नीनी जबरदस्त फटकेबाजी केली आणि ते सुद्धा हल्ला कोणावर चढवला? हर्षल पटेल आणि भुवनेश्वर कुमारवर, जे T20 क्रिकेटमध्ये माहीर बॉलर समजले जातात. सुरुवातीपासनं या केलेल्या आक्रमणामुळे अपेक्षित जी धावगती होती त्याच्यापासनं आयर्लंड संघ कधीच लांब राहिला नाही. त्यातनंही भारतीय संघाच्या बॉलर्सनी थोडासा स्वैर मारा केला. नो बॉल बरेच टाकले, वाईड बॉल बरेच टाकले, जवळपास 2 षटकं ही भारतीय संघाने एक्स्ट्रा टाकली असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये 17 धावा होत्या. भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेलनी थोडंसं या संघाला खेचून काढलेलं होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये उमरान मलिकला, जो अजूनही या इंटरनॅशनल क्रिकेटला नौखा आहे, त्याच्यावरती थोडंसं दडपण होतं. त्या दडपणाखाली त्यांनी थोड्याशा चुका केल्या, पण बॉलिंगही बरी केली आणि फक्त 4 धावांचा विजय भारतीय संघाच्या हाती लागलेला आहे. दिवसामध्ये 250 म्हणजे जवळजवळ 450 धावांचा पाऊस मलाहेड क्रिकेट क्लबवरती पडला. आणि हे सुद्धा कधी की सकाळपासनं दुपारी 2 वाजेपर्यंत डब्लिन शहरामध्ये पाऊस पडत होता. सामना होईल की नाही असं वाटत होतं आणि त्याच्यानंतर बहुतेक हवामानाला सुद्धा असं वाटलं की अरे चला मस्तपैकी चांगला क्रिकेटचा सामना बघू. ढग बाजूला झाले, सूर्य महाराज बाहेर आले आणि हा असा सामना मलाहेड क्रिकेट क्लबवरती रंगलेला मला अनुभवता आला. तुम्हाला काय वाटतं आयर्लंड संघाने दिलेल्या कौतुकास्पद लढतीबद्दल? भारतीय संघाच्या दीपक हुडा आणि संजू सॅमसनची बॅटिंग मला आवडली, तुम्हाला आवडली का? भारतीय बॉलर्सनी चुका केल्या का आयरिश बॅट्समननी जबरदस्त फटकेबाजी केली? मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली मतं जरूर नोंदवा, कारण त्याची मी वाट बघतो. बाय बाय.